तर बघा आता आपल्याला काय करायचं तर एरर घ्यायचा आहे. एरर इन आता डिफरंट याच्यामध्ये एरर सपोज तुम्ही ऍडिशन करत असाल तर त्याच्यामध्ये एरर किती येणार आहे. सपोज तुम्ही सबट्रॅक्शन करत असाल त्यामध्ये एरर किती येणार आहे. मल्टिप्लिकेशन डिव्हिजन प्रत्येक टर्म साठी आपण या ठिकाणी काय घेणार तर एरर या ठिकाणी आपण डिस्कस करणार आहे. मग फर्स्ट पॉईंट घेतला आपण एरर इन सम. जर ऍडिशन असेल तर ऍडिशन मध्ये किती एरर येणार आहे ते आपल्याला या ठिकाणी कन्सिडर करायचं. सपोज मी या ठिकाणी काय कन्सिडर केलं तर सपोज एक क्वांटिटी घेतली मेजर्ड क्वांटिटी. सपोज Z इज इक्वल टू A आणि B या दोन मेजर्ड क्वांटिटी आहे. या दोघांची काय करायची तर ऍडिशन करायचं. सपोज Z इज इक्वल टू A प्लस B अँड मेजर्ड व्हॅल्यू ऑफ A is A प्लस ऑर मायनस डेल्टा A जी तुम्ही मेजर केलेली आहे. सपोज बघा एक एक्झाम्पल देतो मी तुम्हाला त्या तुम्हाला ते क्लिअर होऊन जाईल. सपोज कोणती पण क्वांटिटी घेतली. सपोज या बोर्डची मला लेंथ मेजर करायचं आणि लेंथ जी आहे ती किती तर 7.2 मीटर असं मी कन्सिडर केलं फॉर एक्झाम्पल. पण बरेच जण आता 7 पॉईंट काय करणार तर बरेच जण 7.25 कन्सिडर करणार. मग प्लस मध्ये आला काही जण काय करते तर 7.15 मीटर घेतील. तर हा काय झाला तर तुमचा एरर येतो. बरोबर आहे की नाही. मग ऍक्च्युली तुमची व्हॅल्यू किती होती तर 7.2 होती. बरोबर की नाही. आणि त्याच्यात मी किती ऍड केलं तर 0.05 ऍड केलं. बरोबर की नाही. मग हा जो आहे तो तुमचं काय तर एरर आहे. 0.05 एक्स आहे ना तर 0.05 काय तर प्लस मध्ये एरर आहे. मग याला एरर म्हटलं जातं. मग ए ही ऍक्च्युअल व्हॅल्यू झाली याच्यात प्लस इतका एरर येऊ शकतो. किंवा 7.2 आहे आता 0.15 आहे याचा अर्थ मायनस काय केला तर 0.05 केला तर याचा आन्सर इतका येणार. बरोबर की नाही. मग ही 7.2 ही रेग्युलर व्हॅल्यू आहे. मग तुम्ही मेजर करताना एक तर प्लस डेल्टा एक ऍड करणार मग तितकीच व्हॅल्यू काय करू शकतात तर मायनस होऊ शकतो. मग तुम्ही जास्त मेजर केला तर प्लस करणार आहे आणि आहे त्यापेक्षा कमी मेजर केलं तर ते काय होणार तर मायनस होणार आहे. मग हा जो टर्म आहे डेल्टा ए दिस टर्म इज रिप्रेझेंट ऍब्सोल्यूट एरर इन द मेजरमेंट ऑफ ए. ए मोजताना ए मध्ये आलेला ऍब्सोल्यूट एरर असतो. इज दॅट क्लिअर. ओके. आता पुढे and measured value of A is A plus B delta T and measured value of B is B plus or minus का असेल तर डेल्टा B असेल. ठीक आहे. मग आता आपण काय करणार तर एरर फाइंड करणार आहे. मग आपण डायरेक्टली फाइंड करू. आता ही रेग्युलर व्हॅल्यू झाली. आता एररच्या टर्म मध्ये आपण या ठिकाणी कन्सिडर करू. मग एरर in the measurement of Z मेजर करणार आहे आणि Z म्हणजे काय तर A प्लस B. मग Z मोजताना त्याच्यामध्ये किती एरर येणार आहे ते आपण या ठिकाणी डिस्कस करणार. ऍक्च्युली Z चा जो फॉर्म्युला होता Z चा फॉर्म्युला काय होता तर A प्लस B होता. बरोबर की नाही. पण याच्यामध्ये Z मेजर करताना A मध्ये एरर येणार आहे आणि A मध्ये किती एरर आहे तर प्लस ऑर मायनस डेल्टा A इतका एरर राईट ना. आणि बी मध्ये जो एरर आहे तर तो किती तर बी प्लस ऑर मायनस डेल्टा बी इतका. बरं की नाही. आपला एरर फाइंड करायचा विथ एरर घ्यावा लागेल. आधीचं विदाउट एरर आहे मग ए मध्ये एरर प्लस डेल्टा आहे. बी मधला एरर प्लस ऑर मायनस डेल्टा बी इतका घेतला. बरं की नाही. मग सिमिलरली झेड मध्ये पण एरर येणार आहे आणि तो किती येणार तर झेड प्लस ऑर मायनस डेल्टा झेड. इज दॅट क्लिअर. ओके. आता हे ब्रॅकेट सॉल्व्ह करून घेऊ आपण. ए प्लस ऑर मायनस डेल्टा ए ऍज इट इज. हा प्लस साइन आहे तर या ब्रॅकेटचं साइन चेंज होणार नाही. बरं का नाही. मग लास्टची टर्म तशी लिहिणार आहे बी प्लस ऑर मायनस काय घेतला तर डेल्टा बी आणि ही टर्म आहे झेड प्लस ऑर मायनस करायला तर डेल्टा झेड. आता बघा नेक्स्ट स्टेप मध्ये काय करायचं आपल्याला सेपरेट करायचं ए आणि बी. एक टर्म अशी कम्पेअर करू ज्याच्यात एरर नाहीये असे एक टर्म कम्पेअर करायचं आणि दुसरं ज्याच्यात एरर आहे ते सेपरेट करू. ठीक आहे. मग एरर कशामध्ये नाही याच्यात तर ए मध्ये एरर नाही. अजून इथं कुठे तर बी त्यामध्ये एरर नाही. मग ए प्लस बी सेपरेट केला. एरर कशा ते बघा एररची टर्म आहे ती काय प्लस मायनस डेल्टा आहे. मी इथे लिहून टाका प्लस मायनस डेल्टा आहे आणि इकडची पण टर्म लिहा प्लस ऑर मायनस काय आला तर डेल्टा बी आणि हा राहिला तुमचा झेड प्लस ऑर मायनस डेल्टा झेड. काय केलं मी काहीच नाही केलं फक्त विदाउट एरर वाले टर्म सेपरेट केल्या आणि विथ एरर वाले विथ एरर और विदाउट एरर मी काय तर सेपरेट केलं. आता नेक्स्ट काम आहे आपलं याला काय करायचं आता कम्पेअर करू आपण. बाय कम्पेअरिंग
वेगळे. कंपेअरिंग म्हणजे आपल्याला तुलना करायची. तर बघा या ठिकाणी जर कम्पेअर केलं तर इथं आहे तुमचा झेड, आणि झेड म्हणजेच काय, ए प्लस बी, म्हणजे हा झेड आणि इथला ए प्लस बी हे दोन्ही कम्पेअर होऊ शकतात, राईट ना. मग कम्पेअर जर केलं तर झेड इज इक्वल टू काय भेटेल, तर ए प्लस बी. मग उरलं काय ते, तर उरलं इकडे काय रिमेनिंग राहिलं, प्लस ऑर मायनस डेल्टा झेड, आणि इकडे काय रिमेनिंग राहिलं आहे, प्लस ऑर मायनस डेल्टा ए. अजून कळलं. तर दोघांना कम्पेअर केलं तर विदाउट एरर वाली टर्म कम्पेअर केलं आणि विथ एरर वाल्या टर्म्स आपण कम्पेअर केलं. पण आपल्याला काय फाईंड करायचं, एररच फाईंड करायचं. त्याच्यात एरर आहे का, नाही, फक्त एरर याच्यात आहे, बरोबर की नाही. मग याच्यामध्ये प्लस साईन पण आहे, मायनस साईन पण आहे. मग इथला प्लस साईन यूज करून इथले साईन दोन यूज करू शकतात. म्हणजे याच्या किती पॉसिबल व्हॅल्यूज आहेत तर त्या आपण या ठिकाणी काय करू, तर कन्सिडर करू. ठीक आहे. देअरफॉर एरर ऍब्सोल्यूट एरर म्हणून, कारण पर्टिक्युलर ए मधला एरर डेल्टा ए, बी मधला एरर डेल्टा बी, म्हणजे दॅट इज कॉल्ड ॲज ऍब्सोल्यूट एरर. देअरफॉर नॉट एरर ओनली, इट इज ऍब्सोल्यूट एरर. देअरफॉर ऍब्सोल्यूट एरर in the measurement of Z. Z मधला ऍब्सोल्यूट एरर किती असेल, तर ही टर्म म्हणजेच आपली एरर आहे, प्लस ऑर मायनस डेल्टा झेड इज इक्वल टू प्लस ऑर मायनस डेल्टा ए प्लस ऑर मायनस डेल्टा बी. इतक्या एरर तुमच्या त्यामध्ये येणार आहे. आता याच्या किती पॉसिबल व्हॅल्यूज आहेत तर त्या आपण कन्सिडर करू. ठीक आहे. तर किती पॉसिबल व्हॅल्यूज आहेत ते मी आधी ब्रॅकेटमध्ये लिहितो आणि नंतर इथं स्टेटमेंट टाकतो. ठीक आहे. थर्ड नंबरचं स्टेटमेंट मी लास्ट टाकतो, आधी व्हॅल्यूज घेऊन टाकू. बघा याची पहिली पॉसिबल व्हॅल्यू, सपोज इथला मी एकच साईन यूज केला, सपोज फर्स्ट साईन यूज केला, प्लस साईन यूज केला, म्हणजे तो काय आला, प्लस डेल्टा ए ही पहिली व्हॅल्यू आहे. या दोघांपैकी एक साईन यूज केला, मी सपोज पहिलं साईन यूज केलं प्लस, आणि तो काय आला तर डेल्टा बी. ही पहिली पॉसिबल व्हॅल्यू देऊ शकते, राईट ना. दुसरं याच्यातला मी प्लस साईन यूज केला, म्हणजे काय तर डेल्टा ए, ओके, आणि इथला सेकंड साईन यूज केला म्हणजे मायनस डेल्टा बी. एक एक साईन यूज करू आपण. ठीक आहे. ही दुसरी पॉसिबल व्हॅल्यू या ठिकाणी आपली आलेली. आता नेक्स्ट पॉसिबल व्हॅल्यूज का नाही तर मायनस साईन यूज करू, म्हणजे काय मायनस डेल्टा ए, आणि इथं प्लस साईन यूज करू, प्लस डेल्टा बी. ओके. आता लास्ट बाकी अजून एक. ठीक आहे. आणि कुठे रे, बरोबर आहे. लास्ट या ठिकाणी मायनस आणि या ठिकाणी पण मायनस यूज करू. ठीक आहे. मग काय आलं तर मायनस डेल्टा ए मायनस डेल्टा बी. या सर्व जेवढ्या, दोन मिनिटं डिस्कस करू आपण सर्व, काही प्रॉब्लेम असतो तर. सर्व पॉसिबिलिटी व्हॅल्यू आपण या ठिकाणी घेतल्या तर टोटल किती व्हॅल्यू झाल्या तर 4. या 4 पेक्षा जास्त येऊ शकत नाही, बरोबर की नाही. मग आपण ती स्टेटमेंट या ठिकाणी लिहू. ठीक आहे. देअर आर किती 4 possible values of delta z which are given below. ओके. तर या 4 पॉसिबल व्हॅल्यूज या डेल्टा झेडच्या आल्या. पण बघा बाळांनो, या चारीपैकी जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर चारही व्हॅल्यू तुम्ही ऑब्झर्व करू शकता. तर पहिला आहे प्लस, दुसरा पण प्लस आहे, बरोबर की नाही. प्लस मायनस, मायनस प्लस, मायनस मायनस आहे, बरोबर की नाही. मग सगळ्याच्या जर तुम्ही या चारीपैकी जर ऑब्झर्व केलं तर सर्वात जास्त जी एरर येणार आहे ती पहिल्याच्या येणार. कारण मायनस मध्ये जर मायनस केलं तर व्हॅल्यू आहे त्याच्यापेक्षा कमी होते, आणि दोन्ही मायनस असेल जेवढी व्हॅल्यू मोठी तेवढा आन्सर मायनस मध्ये स्मॉल असतं. मग या 4 व्हॅल्यू पैकी सर्वात जास्त व्हॅल्यू एरर कशामध्ये पॉसिबल आहे, सर्वात जास्त पॉसिबल एरर कशात असेल, फर्स्ट. चला बोला. फर्स्ट याच्यात, बरं की नाही. हा बरोबर, राईट. माईक बंद करून घ्या आता. देअरफॉर मॅक्झिमम पॉसिबल absolute error in the measurement of z is, तर मॅक्झिमम मग डेल्टा झेड. आता आपल्याला मॅक्झिमम घ्यायचं आहे तर इथं बघा प्लस मायनस आहे, तर याच्यापैकी कोणता साईन यूज करावा लागेल, तर या ठिकाणी पण प्लसच यूज करावा लागेल. मॅक्झिमम लागतोय ना, मायनस घेतला तर मिनिमम होत असतो,
मग प्लस मध्ये घ्यायचा, मग प्लस साईन द्यायची काही गरज नसते. आणि इथं प्लस साईन पहिला आहे तुमचा प्लस डेल्टा ए, मी प्लस साईन देत नाही पहिल्यांदा, आणि प्लस काय आला तर डेल्टा बी. मग जर तुमचं ऍडिशन असेल, ओके, ऍडिशन जर असेल, सम असेल दोन क्वांटिटीचं ज्या मेजर केलेल्या आहेत, तर त्यामध्ये जर एररची तुम्हाला विचारलं किती पॉसिबल एरर येऊ शकतात, तर तुम्हाला बाकीचं नाही घ्यायचं, मायनस प्लस कोणतंच घ्यायचं नाही, फक्त तुम्हाला प्लसच घ्यायचं. कळलं का नाही? म्हणजे मॅक्झिमम किती एरर येऊ शकतो, याच्यापेक्षा जास्त एरर या ठिकाणी येणं परत शक्य नाही, बरं की नाही? म्हणून आपण काय करायचं तर मॅक्झिमम पॉसिबल एरर जितका आहे तेच घ्यायचंय, मिनिमम साठी आपल्याला या ठिकाणी अजिबात कन्सिडर करायचं नाही. ठीक आहे, मग या 4 व्हॅल्यू पैकी मॅक्झिमम फक्त यामध्ये, म्हणजे जर तुम्ही सम करत असाल तर रिलेटिव्ह नाही, ऍब्सोल्यूट एररची नेहमी काय करणार तर ऍडिशनच करणार. एक एक्झाम्पल पण घेऊन टाकू, म्हणजे त्यावरून तुम्हाला ते क्लिअर होऊन जाईल. आता सेकंड पॉइंट आपल्याला घ्यायचं, एरर इन सम घेतला तसं एरर इन काय करायचं आपल्याला डिफरन्स घ्यायचा आहे. ओके, सबट्रॅक्शन. एरर इन डिफरन्स जर सबट्रॅक्शन असेल तर काय होणार? मग आता सेम पॉइंट काय, सपोज झेड काय घेतला तर ए प्लस बी होता, आता मी काय करणार तर ए मायनस बी करणार, सबट्रॅक्शन साठी घ्यायचं. सपोज झेड इज इक्वल टू ए मायनस बी अँड मेजर व्हॅल्यू ऑफ ए मध्ये किती मेजर केलं तर ए प्लस ऑर मायनस डेल्टा ए इतका एरर येणार, प्लस असेल मायनस असेल माहित नाही आपल्याला. अँड मेजर व्हॅल्यू ऑफ बी कशी मेजर केलं, बी प्लस ऑर मायनस डेल्टा बी इतका एरर येणार आहे त्याच्यात, मग तो मे बी प्लस असेल किंवा मायनस असेल. आता आपल्याला काय करायचं, एरर इन द मेजरमेंट ऑफ झेड. मग आता बघा झेड कसं लिहिला, त्याच्यामधला एरर प्लस ऑर मायनस डेल्टा झेड, ए मधला ए प्लस ऑर मायनस डेल्टा बी, पण इथं कोणतं साईन आहे मायनस, मग प्लस जो आहे तो काय करावा लागेल मायनस करावा लागेल, राईट. आणि बी मध्ये किती, बी प्लस ऑर मायनस डेल्टा बी का, पण इथं जर मायनस साईन असेल तर या ब्रॅकेटचे साईन चेंज होऊन जाते. मग हा मायनस आहे, हा प्लस होता, या प्लस आहे तर याचं कारण आता मायनस, हा प्लस आहे तो मायनस होणार, आणि जो मायनस आहे तो कारण आता प्लस होणार. क्लिअर? आता ए आणि बी सेपरेट करू तर ए टर्म ऍज इट इज राहणार, ए आणि हा मायनस बी, मग प्लस जागी मायनस केला, ए मायनस बी, इथं राहिला प्लस ऑर मायनस डेल्टा ए, आणि इथलं साईन चेंज झालेलं आहे तो आहे मायनस ऑर प्लस डेल्टा बी. आता कम्पेअर करा, झेड म्हणजे काय रे ए मायनस बी, इथला झेड आणि इथला ए मायनस बी, त्याला आपण कम्पेअर करू शकतो, बरोबर की नाही? मग उरलं काय प्लस ऑर मायनस डेल्टा झेड, इथं आहे प्लस ऑर मायनस डेल्टा ए, आणि इथलं साईन चेंज झालं तो म्हणजे काय मायनस ऑर प्लस. इज दॅट क्लिअर? एकदम सिंपल आहे. आता ऍब्सोल्यूट एरर घ्यायचा आपल्याला कशामध्ये, फक्त एररचा घ्यायचं, मग काय प्लस ऑर मायनस डेल्टा झेड प्लस ऑर मायनस डेल्टा ए, आणि इथले साईन चेंज करून टाका मायनस ऑर प्लस डेल्टा बी. आता याच्या परत 4 व्हॅल्यू राहते, कारण इथं 2 साईन आहे, इथं 2 साईन म्हणजे 4. मग पहिले प्लस घेऊ, प्लस मायनस, इथला प्लस आणि इथला मायनस, इथला प्लस आणि इथला प्लस, आता इथला मायनस घ्या, मायनस मायनस, इथला मायनस आणि इथला प्लस, म्हणजे तेच व्हॅल्यू झाल्या. आता अकॉर्डिंग टू दिस इक्वेशन आपलं व्हॅल्यू चेंज झाला. आता याच्यामध्ये परत मॅक्झिमम व्हॅल्यू ही घेतली तर मायनस आहे, मायनस असेल तर कमी होणार व्हॅल्यू. सेकंड याच्यामध्ये दोन्ही प्लस आहे म्हणजे मॅक्झिमम असते पाहिजे, या दोन्ही मायनस आहे, जेवढं मायनस मध्ये जेवढ्या व्हॅल्यू मोठी तेवढी कमी ती, आणि लास्टला पण मायनस आहे नाही, म्हणजे या चारीपैकी फक्त सेकंड नंबरची व्हॅल्यू काय असणार तर मॅक्झिमम असेल. मग परत द मॅक्झिमम पॉसिबल ऍब्सोल्यूट एरर इन द मेजरमेंट ऑफ झेड इज डेल्टा झेड इज इक्वल टू डेल्टा ए प्लस डेल्टा बी. मग तुमचं सम असू द्या नाहीतर सबट्रॅक्शन नाहीतर ऍडिशन असू द्या, एररची नेहमी काय करणार तर ऍब्सोल्यूट एररची काय करणार तर नेहमी ऍडिशनच होणार. एरर म्हणजे काय चूक, आणि चूक तुम्ही मायनस करायची नाही, कधीच कमी करायची नाही, चूक तुम्हाला दाखवायची ना, मग ती मायनस मध्ये असेल तरी तुम्हाला ऍड करायचं. मी त्या आधी सांगितलं तुम्हाला ऍब्सोल्यूट एरर मॉड टाकलं होतं आपण, मायनस असेल तरी आपण तो प्लस करणार, आणि प्लस असेल तरी आपण प्लसच ठेवणार आहे. म्हणून या ठिकाणी नेहमी आपल्याला जे प्लस असला, सम असलं तरी प्लसच घेणार, आणि डिफरन्स असला तरी आपण काय करणार तर प्लसच घेणार. एररची नेहमी काय होणार तर ऍडिशनच या ठिकाणी आपण करणार आहे. इज दॅट क्लिअर? ओके, का बघा सपोज आपण परत या ठिकाणी काय घेतला तर झेड घेतला, पण झेड घेताना मी काय केलं तर या ठिकाणी प्रोडक्ट घ्यायचा आहे, म्हणजे ए आणि बी या दोघांमध्ये काय करायचं आपल्याला प्रोडक्ट घ्यायचा, म्हणजे ए इंटू काय केलं तर बी केला. अँड मेजर व्हॅल्यू ऑफ ए घेतला आपण ए प्लस ऑर मायनस डेल्टा ए, आणि बी मध्ये जे मेजर करणार ते बी प्लस ऑर मायनस डेल्टा बी. आता काय करायचं आपल्याला एरर फाइंड करायचं. एरर इन
measurement of error in measurement of Z. Error in the measurement of Z. Z जर मेजर केलं तर त्याच्यामध्ये किती एरर येणार आहे ते आपल्याला या ठिकाणी कम्पेअर करायचं. तर हे दोन स्टेटमेंट आपण तसेच घेऊ. आता आपल्याला थोडंसं कॅल्क्युलेशनचा पार्ट चेंज करावा लागेल. बघा आता झेड घेणार तो सोडून देऊ आपण. ए मध्ये किती एरर आहे रे, तर तो आहे प्लस ऑर मायनस डेल्टा ए इतका, राईट ना. तर तो मी ए लिहिला. ए त्याला मल्टिप्लाय करायचं बी आणि बी विथ एरर घ्यायचा, तो किती तर बी प्लस ऑर मायनस डेल्टा बी. म्हणजे झेड मध्ये पण किती असणार तर झेड प्लस ऑर मायनस काय भेटेल तर डेल्टा झेड. आता मल्टिप्लिकेशनचा रूल सर्वांना माहित असेल. बघा ब्रॅकेट मधला जो पहिला टर्म आहे याने काय करायचं, या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं. मग पहिल्या टर्मने आपण काय करू तर या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं बी प्लस ऑर मायनस डेल्टा बी. नंतर याने सेकंड टर्मने या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं. सेकंड टर्म काय प्लस ऑर मायनस डेल्टा ए, त्याने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं बी प्लस ऑर मायनस काय भेटेल तर डेल्टा बी भेटून जाईल. ओके. आता याने याला मल्टिप्लाय करा, काय भेटेल तर फर्स्ट टर्मने याच्या फर्स्ट टर्मला मल्टिप्लाय करायचं, ए इंटू बी भेटेल या ठिकाणी. ओके. परत या टर्मने याला मल्टिप्लाय करायचं, पण साइन कोणते प्लस ऑर मायनस, नो प्लस ऑर मायनस आहे. मग ए ने याला मल्टिप्लाय केलं म्हणजे तो काय आला तर डेल्टा बी. परत या ठिकाणी प्लस मायनस आहे, प्लस मायनस आहे, याने याला मल्टिप्लाय करायचं, तर इथं सिम्बॉल घेऊन टाकलं सर मल्टिप्लिकेशन. ठीक आहे. याने याला मल्टिप्लाय करायचं म्हणजे काय भेटेल तर डेल्टा ए इंटू बी. इथे प्लस मायनस, इथे प्लस मायनस, मग साइन चेंज होणार नाही, तेच राहील बरं का नाही. प्लस 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 होणार, मायनस मायनस मायनस, किंवा क्रॉस मल्टिप्लाय प्लस मायनस मायनस, म्हणजे साइन तुम्ही काही केलं तरी प्लस मायनस येणारच तिथे, बरं का नाही. मग त्याचं काही जास्त टेन्शन घेऊ नका. मग काय राहिलं तर डेल्टा ए इंटू काय असेल तर डेल्टा बी. आता बघा तुम्ही याच्या आधी पण एक्झाम्पल घेतलेलं आहे. एरर जो असतो ही टर्म ऍज इट इज लिहिणार आहे झेड प्लस ऑर मायनस डेल्टा झेड. याच्या आधी तुम्ही बघितलं एरर कसा असतो रे, एरर असतो व्हेरी व्हेरी स्मॉल, राईट ना. म्हणजे सगळं मी 3 सेंटीमीटर मोजलं ना, पुढच्या वेळेस तुम्हाला 3.1 घेतला, म्हणजे याचा अर्थ काय 3 प्लस काय आला तर 0.1 आला, बरोबर की नाही. म्हणजे हा 0.1 काय तुमचा एरर आहे. एरर खूप कमी असतो आणि खूपच येडा असेल एकदम मंदबुद्धी तर त्याच्यामध्ये एरर जास्त येणार मेजरमेंट करताना. आपल्या इथं तसं कोणी नाही, तुम्ही सायन्सला घेतलं म्हणजे इतका काही एरर येणार नाही, बरं की नाही. म्हणजे एरर नेहमी कसा असतो तर व्हेरी स्मॉल असतो, राईट ना. सपोज आम्ही घेतला किती, ए मध्ये एरर घेतला 0.1 आणि बी मध्ये एरर घेतला समजा 0.2 घेतला, कोणता पण घ्या किती पण घ्या, बी मध्ये थोडासा जास्त घेतला. आता या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर आन्सर येणार आहे 0.02. 2 इंटू 1 इज 2 आणि नंबर ऑफ 0 पॉईंट नंतर 2 डिजिट आहे, मग पॉईंट नंतर 2 डिजिट. म्हणजे बघा या नंबर पेक्षा हा नंबर स्मॉल आला, राईट ना. या नंबर पेक्षा पण हा नंबर स्मॉल आला. जर तुम्ही स्मॉल नंबरचं मल्टिप्लिकेशन केलं तर येणारा आन्सर आणखीन स्मॉल येत असतो, राईट. किंवा याचा स्क्वेअर केला 0.1, दोन्ही एरर 0.1च आले, मग 0.1चा स्क्वेअर किती येणार आहे 0.01, म्हणजे या नंबर पेक्षा हा नंबर परत स्मॉल आला. किंवा याचा क्यूब केला तर पॉईंट नंतर 3 डिजिट पाहिजे 0.001, म्हणजे क्यूब केल्यानंतर आणखीन स्मॉल होतो. रेस टू 4 पॉवर केला तर स्मॉल येतो, म्हणजे प्रोडक्ट केल्यानंतर स्मॉल व्हॅल्यू आणखीन स्मॉल होते. स्क्वेअर केला तरी स्मॉल येते, क्यूब केला तरी स्मॉल, किंवा पॉवर त्याची 4 केली तरी ते स्मॉल येणार, बरं की नाही. म्हणजे लास्टची जी टर्म आहे तर एररचं मल्टिप्लिकेशन आहे आणि तुम्हाला माहिती आहे एरर व्हेरी स्मॉल आहे, म्हणून हा जो प्रोडक्ट आहे तो तुम्ही नाही लिहिला तरी चालेल कारण छोटा येणार आहे, बरं खूपच छोटा येणार आहे. मी तुम्हाला एक मोठी व्हॅल्यू सांगितली त्याच्यापेक्षा छोट्या असतात. मग या ठिकाणी एक स्टेटमेंट टाकावं लागेल, ऍज डेल्टा ए अँड डेल्टा बी आर व्हेरी स्मॉल therefore निग्लेक्ट म्हणजे काय, काढून टाकायचं, दुर्लक्ष करायचं. निग्लेक्ट डेल्टा ए इंटू डेल्टा बी टर्म. ओके. डेल्टा ए आणि डेल्टा बी यांचा जो गुणाकार आहे किंवा प्रोडक्ट आहे तो खूपच छोटा येणार आहे, म्हणून तो आपण काय करू शकतो तर निग्लेक्ट करू शकतो, म्हणजे काढून टाकू शकतो. मग काय राहणार आहे therefore, काय राहणार तर झेड प्लस ऑर मायनस करायला तर डेल्टा झेड. या ठिकाणी करायला तर ए इंटू बी राहिला, ए इंटू बी राहिला. पुढे प्लस ऑर मायनस या ठिकाणी करायला तर ए इंटू डेल्टा बी राहिला. त्यानंतर परत प्लस ऑर मायनस डेल्टा ए इंटू बी. शेवटची टर्म आपण निग्लेक्ट करून टाकली, काढून टाकली, तर ती नाही लिहिली तरी चालेल. ठीक आहे. निग्लेक्ट केलेली म्हणजे काढून टाकायची, आपण ती काढून टाकली. ठीक आहे. शेवटची टर्म या ठिकाणी आपण काढून टाकली. आता याला आपल्याला काय करता येईल, कम्पेअर करता येईल.
कम्पेअर केलं तरी चालेल किंवा मग डायरेक्टली तुम्ही सॉल्व्ह केलं तरी चालेल. आधी कम्पेअर करू, नंतर मग पुढे आपण त्याला सॉल्व्ह करू. ठीक आहे, ओके. नाहीतर मग डायरेक्टली पण तुम्हाला सॉल्व्ह करता येईल, डायरेक्ट सॉल्व्ह केलं तरी चालेल. डायरेक्ट सॉल्व्ह केलं तर अजून बेटर भेटेल तुम्हाला. ठीक आहे, डायरेक्ट करू मग कम्पेअर नंतर केलं तरी चालेल. ठीक आहे, आता काय करू तर पुढच्या स्टेपला डिवायडिंग बोथ साइड. आता इथं जर तुम्ही केलं ना बघा, कम्पेअर केलं झेड इज इक्वल टू ए इंटू बी, इथं डायरेक्ट कम्पेअर काय करायचं नाही ते एकदा सांगून देतो, म्हणजे तुम्हाला पुढच्या स्टेपला काय अडचण येणार नाही. झेड जर घेतला ए इंटू बी, पण डेल्टा झेड जर घेतला तर ए इंटू डेल्टा बी, असं ए पण येतोय आणि डेल्टा बी पण येतोय, एरर पण येतोय आणि विदाऊट एरर पण येतोय. चालेल का असं? तर नाही चालणार, बरोबर की नाही. आधी त्याच्यात बघा डेल्टा झेड जो घेतला इथं फक्त डेल्टा ए आणि प्लस ऑर मायनस डेल्टा बी आहे, बरोबर की नाही. म्हणजे फक्त एरर यायची, याच्यात एरर पण येत आहे विदाऊट एररच्या पण टर्म येतात. मग कम्पेअर केलं तर डायरेक्ट आन्सर भेटणार नाही, म्हणून तुम्ही डायरेक्ट कम्पेअर करायचं नाही. आधी काय करू त्याला डिवाइड करून टाकू, कशाने तर झेडने. डिवायडिंग बोथ साइड बाय झेड, झेडने काय करा डिवाइड करा. मग बघा काय भेटेल, देअरफॉर झेड प्लस ऑर मायनस डेल्टा झेड याला डिवाइड करायचं कशाने तर झेडने डिवाइड करा. क्लिअर आहे, या पूर्ण टर्मला आपण झेडने डिवाइड केला. आता याला पण डिवाइड करायचं झेडने, दोन्ही बाजूला ए इंटू बी प्लस ऑर मायनस ए इंटू डेल्टा बी, परत प्लस ऑर मायनस डेल्टा ए इंटू बी, त्याला डिवाइड करायचं परत झेड. पण बघा इकडे झेड आहे तर झेडने डिवाइड करू शकतो, पण याच्यामध्ये जर बघितलं सर्व ए आणि बी आहे. झेड म्हणजेच काय रे, ए इंटू बी, झेडने डिवाइड करायचं ना, पण झेड म्हणजेच काय तर ए इंटू बी. मग या फाईलला आपण ए इंटू बी घेऊ. ओके, झेड म्हणजेच ए इंटू बी आहे, म्हणून इकडे झेड गेला तर इकडे आपण काय केलं तर ए इंटू बी या ठिकाणी आपण कन्सिडर केलं. आता एक काम करा, पुढच्या स्टेप मध्ये काय करा तर सेपरेट डिवाइड करा. सेपरेट एक एक टर्मला आपण काय करू तर सेपरेटली डिवाइड करू. मग पहिला आहे झेड, त्याला डिवाइड केलं झेड, नंतर साइन कोणतं आहे प्लस ऑर मायनस, झेडला झेडने डिवाइड केलं, नंतर प्लस मायनस हा डेल्टा झेड अपॉन झेड. ओके, आता पहिली टर्म बघा, म्हणजे प्लस मायनसच्या मध्ये जे असतं त्याला टर्म म्हणत असतात. मग पहिली टर्म काय, ए इंटू बी, ए इंटू बी त्याला सेपरेटली डिवाइड करा याने ए इंटू बी, नंतर कोणतं साइन आहे प्लस मायनस घेतला प्लस मायनस, नंतर ही टर्म सेकंड टर्म काय ए इंटू डेल्टा बी, त्याला डिवाइड करायचं कशाने तर ए इंटू बी. आता नेक्स्ट टर्म काय परत प्लस मायनस आहे, तो काय तर डेल्टा ए इंटू बी, त्याला डिवाइड करायचं कशाने तर ए इंटू बी. राईट साईडला लेफ्ट साईडला झेड नाही, राईट साईडला कशाने तर ए इंटू बी. आज झेड आणि इथला झेड कॅन्सल म्हणजे करायला 1, या ठिकाणी राहिला प्लस ऑर मायनस, या ठिकाणी डेल्टा झेड अपॉन झेड, इथला ए इंटू बी कॅन्सल म्हणजे 1. राईट, पुढे प्लस ऑर मायनस, इथला ए आणि इथला ए कॅन्सल म्हणजे करा ना तर डेल्टा बी अपॉन बी. पुढे प्लस ऑर मायनस हा काय झाला तर बी आणि इथला बी कॅन्सल म्हणजे डेल्टा ए अपॉन ए. आज आला एरर, एरर डिवायडेड बाय इट्स व्हॅल्यू आपण घेतलो तर रिलेटिव्ह एरर, आठवत असेल तुम्हाला बरोबर की नाही, रिलेटिव्ह एरर. नाहीतर काय घेतलं होता मीन ऍब्सोल्यूट एरर, बरोबर की नाही, डेल्टा ए एम मॉड आणि डिवायडेड बाय ए एम म्हणजे एरर आणि त्याची व्हॅल्यू, त्याला रिलेटिव्ह म्हटलं जातं. मग रिलेटिव्ह एरर बी मध्ये, रिलेटिव्ह एरर ए मध्ये, बरोबर की नाही. आता कम्पेअर करा, आता भेटून जाईल तुम्हाला एरर पण भेटला आणि आता ऍब्सोल्यूट एरर नाही भेटत आहे, आता कोणता भेटतोय रिलेटिव्ह एरर भेटतो. ठीक आहे, तर काळजी घ्या, ऍडिशन आणि सबट्रॅक्शन याच्यात ऍब्सोल्यूट एरर, मल्टिप्लिकेशन मध्ये ऍब्सोल्यूट नाही, कोणता भेटू राहिला रिलेटिव्ह एरर भेटू राहिला आपल्याला. ठीक आहे, मग आता याला कम्पेअर करू आणि पुढे मग आपण अजून स्टेटमेंट कंटिन्यू करू. ठीक आहे, बाय कम्पेअरिंग वी गे. आता इथं 1 आहे, इथं 1 आहे, 1 ला काय कम्पेअर करणार आहे, 1 सोडून द्या, बाकी सेकंड टर्म काय प्लस ऑर मायनस डेल्टा झेड अपॉन झेड. मी 1 सोडून दिलं, इथं काय तर प्लस ऑर मायनस डेल्टा बी अपॉन बी, परत काय प्लस ऑर मायनस डेल्टा ए अपॉन ए. आता याच्या परत किती व्हॅल्यू राहतील तर याच्या परत 4 व्हॅल्यू, कारण इथं प्लस मायनस आहे, इथे प्लस मायनस, एकदा प्लस इथले 2 साइन, परत मायनस इथले 2 साइन, म्हणजे टोटल किती व्हॅल्यू राहते तर 4 पॉसिबल व्हॅल्यूज असतील. तर मी डायरेक्ट लिहितो आता, देअर आर 4 possible values, 4 possible
व्हॅल्यूज ऑफ ही कोणतं रिलेटिव्ह एरर ऑफ रिलेटिव्ह एरर in the measurement of Z. In the measurement of Z. जर Z मेजर केलं तर त्याच्या 4 पॉसिबल व्हॅल्यूज राहतील. तर पहिल्या ब्रॅकेटमध्ये पहिली व्हॅल्यू इथला प्लस साइन यूज करू. प्लस काय डेल्टा बी अपॉन बी एका साइन यूज केला. इथला पण प्लस साइन तो काय तर डेल्टा ए अपॉन ए ही पहिली पॉसिबल व्हॅल्यू झाली. आता सेकंड पॉसिबल व्हॅल्यू इथला प्लस आणि इथला मायनस साइन यूज करा म्हणजे काय राहिलं प्लस डेल्टा बी अपॉन बी इथलं साइन मायनस डेल्टा ए डिवायडेड बाय ए. आता थर्ड व्हॅल्यू इथला मायनस साइन यूज करा मायनस डेल्टा बी अपॉन बी आणि इथलं प्लस साइन यूज करू काय डेल्टा ए अपॉन ए. आणि लास्ट व्हॅल्यू काय तर दोन्ही मायनस यूज करू डेल्टा बी अपॉन बी आणि इथं काय तर मायनस डेल्टा ए अपॉन ए. आता या 4 पैकी पण 4 व्हॅल्यूज घेतलेल्या आपण या 4 पैकी परत मॅक्झिमम पॉसिबल व्हॅल्यू कशामध्ये तर फर्स्ट याच्यात आहे कारण दोन्ही प्लस आहे बरं की नाही. बाकी याच्यात मायनस आहे सगळ्या याच्यामध्ये बरं की नाही. जिथं मायनस साईनचा व्हॅल्यू आहे त्याच्यापेक्षा कमी होणार आहे बरं की नाही. म्हणून आपण मॅक्झिमम पॉसिबल रिलेटिव्ह एरर कशामध्ये असेल तर पहिल्या याच्यात असेल मग तीच आपली पॉसिबल व्हॅल्यूज असेल कळलं की नाही. पॉसिबल एरर असेल इन द प्रोडक्ट. द मॅक्झिमम possible relative error in measurement of Z. In measurement of Z. मग तो काय आला तर मॅक्झिमम घ्यायचा आहे म्हणजे इथलं पण प्लसच पाहिजे मायनस साइन नको बरं की नाही. म्हणजे डेल्टा झेड अपॉन झेड असेल आणि इथं पण प्लस पाहिजे. मग बघा इथं मी पहिले ए लिहितो कारण पहिलं टर्म आपलं ए पहिले लिहिला नंतर बी ची टर्म लिहिली चालेल काय अडचण आहे का. प्लस मध्ये काही फरक पडत नाही बरं की नाही. मग मी पहिले ए ची टर्म लिहितो म्हणजे काय तर डेल्टा ए अपॉन ए प्लस काय असेल तर डेल्टा बी अपॉन बी. जर प्रोडक्ट असेल तर ऍब्सोल्यूट एररचे ऍडिशन नाही होत काय होते तर रिलेटिव्ह एररचे ऍडिशन म्हणजे एरर त्या टर्म मध्ये त्याची व्हॅल्यू खरी व्हॅल्यू त्या दोघांचं डिव्हिजन घेऊन ऍडिशन करायचं कळलं का नाही. त्याला रिलेटिव्ह म्हटलं जातं. आणि सम आणि डिफरन्स मध्ये डायरेक्टली काय होतं तर ऍब्सोल्यूट एररची ऍडिशन होत असते. खूप मोठा डिफरन्स आहे व्यवस्थित समजून घ्या. बघा आता एरर इन डिव्हिजन लक्ष द्यायचं. आता एरर इन डिव्हिजन असेल तर किती एरर येऊ शकतात ते आपल्याला या ठिकाणी डिस्कस करायचं. सपोज Z इज इक्वल टू ए इंटू बी होता तर आपण ए डिवायडेड बाय काय केलं तर बी केला. डिव्हिजन आपण ए डिवायडेड बाय बी असं लिहू शकता. ए डिवायडेड बाय बी असं नाही तर ए डिवायडेड बाय बी तुम्हाला जसं लिहायचं तसं लिहा ठीक आहे. तर मी या पद्धतीने लिहितो. सपोज Z इज इक्वल टू ए डिवायडेड बाय बी आणि ए मध्ये जेव्हा मेजरमेंट करणार आहे डेल्टा इतका एरर आणि बी मध्ये जेव्हा करणार तेव्हा डेल्टा बी इतका ठीक आहे. तर ही माहिती आपल्याला ते स्टेटमेंट आपण कंटिन्यू तेच घेतो ठीक आहे. आता एरर इन द मेजरमेंट ऑफ झेड जर तुम्ही मेजर करता डिव्हिजनच्या टर्म मध्ये आपण या ठिकाणी डिस्कस करू. आवाज ब्रेक होतोय. बघा आता तर ए मध्ये एरर किती आहे ए प्लस ऑर मायनस डेल्टा आहे तो टाकून दिला ए च्या जागी. त्याला डिवाइड करायचं काय तर बी आणि बी मधला टोटल टर्म आहे बी प्लस ऑर मायनस डेल्टा बी इतका एरर आहे. आकाशामध्ये तर झेड मध्ये मग झेड मध्ये पण एरर येणार आहे तो किती असेल तर प्लस ऑर झेड प्लस ऑर मायनस डेल्टा झेड. पण आता याला सॉल्व्ह करणं आता शक्य नाही आपल्याला बरं का नाही. मग बघा काहीच जर या टर्मची काहीच पॉवर नसते तर काय असतं 1 पॉवर ज्यावेळेस काहीच नाही देत तर त्याची पॉवर किती असते तर 1 असते. आता प्लस 1 आहे जर याची पॉवर न्यूमरेटरला घेतली मी तर मायनस होऊन जाईल. प्लस 1 आहे तर मायनस होऊन जाईल. हा बरोबर. तुम्ही आता बोलू नका म्हणजे तुमचा आवाज मध्ये मध्ये येणार नाही मग तुम्हाला रेकॉर्डिंगला प्रॉब्लेम नाही येणार. बी प्लस ऑर मायनस डेल्टा बी झाला हा प्लस 1 येतो का ना तर -1 होणार ठीक आहे. आणि झाला तुमचा झेड प्लस ऑर मायनस का झाला तर डेल्टा झेड झाला.
पण बघा बाळांनो, तुम्ही आतापर्यंत याच्यात काहीच नाही म्हणजे याच्यात मल्टिप्लिकेशन पाहिजे, बरोबर की नाही, ते पण नाही. पण ही जर पॉवर मायनस असेल तर ते आपल्याला सॉल्व्ह करता येत नाही. मग हे कसं सॉल्व्ह करायचं, तर त्यासाठी एक मेथड आपण या ठिकाणी यूज करणार आहे. याला मी काय करतो, इक्वेशन 1 कन्सिडर करतो. तर ही मेथड सर्वात पहिले तुम्ही समजून घ्या, त्यानंतर वाटलं तर आपण पुढचं कन्सिडर करू. पहिले जोपर्यंत तुम्हाला ती मेथड समजत नाही तोपर्यंत आपण त्याच्यावरती डिस्कस करू. आता असं जर असेल पॉवर मायनस मध्ये किंवा खूप मोठा पॉवर असेल किंवा फ्रॅक्शन मध्ये असेल 3/2 वगैरे वगैरे असं काहीतरी नंबर असेल तर ते तुम्हाला डायरेक्टली फॉर्म्युले नाहीये. मग त्यासाठी आपल्याला एक मेथड आहे, त्याला म्हटलं जातं बायनॉमियल थेरम. आता बायनॉमियल थेरम कुठे बघणार तुम्ही, तर मॅथ मध्ये तुम्हाला ते भेटून जाईल. मॅथ मध्ये तुम्हाला सहजरित्या ते भेटून जाईल, मॅथ मध्ये शिकवलं जाईल. मग आपण या ठिकाणी यूज करणार आहे बाय युझिंग बायनॉमियल थेरम. समजून घ्या, एकदम सोपं आहे. समजल्यानंतर तुम्हाला अडचण येणार. बायनॉमियल थेरम या ठिकाणी आपल्याला काय करायचं तर यूज करायचं आहे. आता बायनॉमियल थेरम काय आहे, तर सपोज ए आणि बी असे दोन नंबर आहेत तुमचे, कोणते पण असतील. जसं की तुम्ही ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला बघितलेला आहे तसं. पण इथं कोणताही नंबर असेल एन, एन इज एनी इंटेजर. इंटेजर म्हणजे काय, तर मायनस मध्ये पण नंबर असेल, प्लस मध्ये पण नंबर असेल, काही असू शकतं किंवा फ्रॅक्शनही असू शकतात. क्लिअर आहे, कोणताही नंबर असू शकतो. मग या केसमध्ये याला कसं सॉल्व्ह करायचं, तर सर्वात पहिले ए ची जी पॉवर आहे ती पूर्ण घ्यायची म्हणजे एन घ्यायचं. मग बी ला काही पॉवर शिल्लकच नाही राहत म्हणजे बी ची पॉवर 0 घेऊन टाकायची. ही पहिली स्टेप. त्यानंतर पुढे जाताना प्लस साईन द्यायचं. ही जी पॉवर आहे ए ची पॉवर ती पहिल्यांदा घेऊन टाकायचं. सिंगल पॉवर आहे म्हणून त्याला डिवाइड करायचं 1 फॅक्टोरियल. आता फॅक्टोरियल काय ते पण सांगून देतो. पुढच्या स्टेपला जाताना काय करायचं, ए ची पॉवर 1 ने कमी करून टाकायचं म्हणजे एन आहे ना, मग त्यातून एक मायनस करून टाका. पण बी ची पॉवर मध्ये एक ऍड करायचा. बीच्या पॉवर मध्ये काय करायचा, एक ऍड करायचा म्हणजे 0 होता तो 1 झाला. ओके. आता पुढे पुढे जर गेला ना तर हा एन तसाच ठेवायचा. परत ए ची पॉवर काय n-1, तो त्याच्या पुढे लिहून टाकायचा n-1. आता पहिल्या इथे एकच टर्म आहे म्हणून 1 फॅक्टोरियल. आता याच्या किती टर्म आहे, 1 आणि 2 म्हणून डिवाइड काय आला 2 फॅक्टोरियल. ओके. ते फॅक्टोरियलचा अर्थ वगैरे सगळं सांगतो मी तुम्हाला. ए ची पॉवर आणखीन 1 ने कमी करा. आता -1 आहे, आणखीन 1 कमी केला तर -2 होणार. आणि बी ची पॉवर आणखीन 1 ने वाढवा म्हणजे बी चा काही स्क्वेअर होईल. बरं की नाही. आता पुढे अजून तुम्हाला सॉल्व्ह करायचं, आणखीन पुढे सॉल्व्ह करू शकता. या दोन टर्म तशाच घ्यायचा, n-1, अजून ए ची पॉवर काय n-2, तो पुढे घेऊन टाकला n-2. आता किती टर्म्स झाले, तर टोटल झाले 3 टर्म्स. 1, 2, 3 म्हणून डिवाइड काय आला तर 3 फॅक्टोरियल. ए ची पॉवर आणखीन 1 ने कमी करा म्हणजे किती n-3. बी ची पॉवर आणखीन 1 ने वाढवा म्हणजे काय आला तर क्यूब. असं तुम्ही पुढे कंटिन्यू करू शकता. आता याच्या पुढे जर विचारलं मी तुम्हाला याच्या पुढे काय असू शकतं तर तुम्ही सांगू शकता. आता मी एक फॉर्म्युला आहे, तुम्हाला सर्वांना माहिती आहे, ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला आहे, सर्वांना माहिती आहे, सोपं आहे. मग या फॉर्म्युल्यानुसार आपण ते सॉल्व्ह करू, आपला आन्सर येतं का नाही ते बघून घेऊ. ए ची पॉवर n ठेवायची, n म्हणजे इथं 2 आहे, बरं की नाही. आणि बी ची पॉवर 0. जगातला कोणताही नंबर असू द्या त्याची जर 0 पॉवर घेतलं तर आन्सर नेहमी 1 येत असतं, बरं ना, याच्या आधी सांगून झालंय. पुढे प्लस घेतला, n म्हणजे किती आहे 2. आता 1 फॅक्टोरियलचा अर्थ काय असतो, जोपर्यंत हा 1 येत नाही तोपर्यंत त्याला मल्टिप्लाय करायचा. 2 फॅक्टोरियलचा अर्थ काय, 2 ला जोपर्यंत 1 येत नाही तोपर्यंत मल्टिप्लिकेशन 2 × 1. 3 फॅक्टोरियलचा अर्थ काय, तर 3 × 2 × 1 म्हणजे त्या नंबर पासून कमी कमी नंबर करत जायचं आणि जोपर्यंत 1 येत नाही तोपर्यंत मल्टिप्लाय करायचं. मग 4 फॅक्टोरियलचा अर्थ काय असेल तर 4 × 3 × 2 × 1 इज द्या. ओके. असं कोणताही नंबर असू द्या. आणि डिवाइडेड बाय 1 फॅक्टोरियल, 1 फॅक्टर म्हणजे 1 म्हणजे 1च येईल. ए ची पॉवर 1 ने कमी करायचा, 2 आहे, 2 - 1 किती झाला 1. आणि बी ची पॉवर 1च असणार आहे, झालं. पुढे n म्हणजे किती आहे 2, n-1 म्हणजे 2 - 1 डिवाइडेड बाय 2 फॅक्टर, 2 × 1 इज 2 झाला, बरं की नाही. ए ची पॉवर बघा n म्हणजे 2, 2 - 2 0 झाला आणि बी काय झाला तर 2 झाला. आता याचा अर्थ, आता याच्या पुढे पण सॉल्व्ह करत राहायचं का तर नाही. आता इथं बी ची पॉवर किती आहे 0, म्हणजे जोपर्यंत ए ची पॉवर 0 होत नाही तोपर्यंत त्याला सॉल्व्ह करत राहायचं. झाला ए ची पॉवर 0, मग आपला आन्सर झाला इथपर्यंत. कळलं का नाही. असं मग तुम्ही किती नंबर असू शकतात ते, मग तुम्हाला वाढवायचं तर वाढवा, किती वाढवायचे तिथपर्यंत तुम्ही वाढू शकता. पण आता इथं आपलं इथपर्यंत एंड होणार आहे. तो फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, आता याला आपण सॉल्व्ह करू. ठीक आहे. आता याला a² b⁻0 किती येणार आहे 1. 2 डिवायडेड बाय 1 किती येणार आहे 2 होणार आहे. a⁻1 b⁻1 1 लिहितच नाही म्हणजे a × b प्लस
आज 2 आणि 2 कॅन्सल, 2 - 1 किती 1, a ची पॉवर 0 केला तर 1च आणि या करायला तर b स्क्वेअर. आज फॉर्म्युला आहे का a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर. या पद्धतीने ते फॉर्म्युले तुम्ही सॉल्व्ह करू शकता. अजून थोडंसं मोठं एक्झाम्पल घेऊ. तर हा एक झाला असेल.